साळगावकर साठी हो पहिलो बॉल सोडून दिलो विकेट किपर साठी. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अमीर साळगावकर. पारसे टीमचो एक दर्जेदार खेळाडू यावेळी स्ट्रायकर एंडवर. साहिल आरोलकर त्याला साथ देताना तेवढं तोडीस तोड खेळाडू अमीर साळगावकर. धावसंख्येची अजून सुरुवात होणार बाकी. गती परिवर्तन मिडानच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. पावड्याचा पाणी 5 टाक. पकड़ने की बात छोड़ अपन को कोई टच भी नहीं कर सकता. दळवी चषक षटकार. ऍक्शन रिप्ले बघूया. खोलवर टप्प्याचा चेंडू साहिल आरोलकरचा फटको आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होतो. शेवटच्या क्षणी या फिल्डरच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. धावसंख्येची सुरुवात ती सुद्धा अगदी घाऊक स्वरूपात. 2 खेळाडू प्रोटेक्शन असा, एक लॉंग ऑफच्या दिशेने एक लॉंग ऑनच्या दिशेने जो थोडंसं मिड ऑन पर्यंत सरकलेलो. बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. वेगवान चेंडू सटीक यॉर्कर. कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक सिंगल फक्त मिळालो. विनेशने खर्च केले या पहिल्या 3 बॉलमध्ये 7 रन. विकेट किपर थोडंसं नाराज असं या फिल्डरवर, कारण या फिल्डरने चेंडूवर येणं अपेक्षित होता. ह्यो 1 रन जाऊ न देणं ह्या गरजेचा होता. डावखुऱ्याचा जो एक अमीर खेळाडू, श्रीमंत खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने अमीर साळगावकर ज्याचा नावाचा. अमीरसाठी क्षेत्ररक्षण सज्ज. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट, एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट सुद्धा. डीप मिड विकेटवर एक खेळाडू. शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, क्षेत्ररक्षण सज्ज. सीमारेषेवर एक खेळाडू. व्ही झोन मध्ये लॉंग ऑफवर बॉलिंग मार्कवर विनेश. अमीरसाठी पुढचा बॉल. मिड ऑन क्लिअर करत चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने रोलिंग रोलिंग रोलिंग. चेंडू सीमा पार. दळवी चषक चौकार. अकरा ह्यो धावफलक. खूप सुंदर डीजे खास आपल्यासाठी. शांता साऊंड. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर. घोंगडी थोडीशी कालबाह्य झाली, पण जसो जसो ह्यो दिवस पुढे सरकतलो थंडी वाढतली तशी तशी त्या घोंगडीची आणि गोडदीची सुद्धा आठवण येतली. रन झाले 11. अमीरचं पहिलं चौकार. लोअर फुल टॉस मिड ऑफच्या दिशेन विकेटचा पतन. अमीर साळगावकर चौकार मारल्यानंतर परत एकदा मिड ऑन क्लिअर करण्याच्या नादात त्याच फिल्डरच्या आधी एक 7 झेल देऊन 11 या सांघिक रन्सावर पहिली विकेट. 1-1, 11 फॉर 1. अमीर साळगावकरने अशा अपेक्षा उंचावलेले चौकार मारून परत अमीरचो काटो अगदी स्वस्तात बाजूक काढलो बॉलर विनेशने. बॉलरच्या कपडावरसून मारलेलो हलक्या हाताचा फटको मिड ऑफने अगदी सुंदर टिपलो इंडियन स्टाईल मध्ये. पहिली विकेट. धावसंख्या 11. हे नेल्सन फिगर स्कोर बोर्डावर. 11 यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज शुभम चंद्रोजी. आत्मविश्वास जुळवलेलो गोलंदाज विनेश बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरची समाप्ती करणारा चेंडू मिडानच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. खळखळ खळखळ खळखट्याक. दळवी चषक षटकार.
शुभम चंद्रोजी अमीर साळगावकर जरी बाद झालो तरी त्याच्या बाद होण्याची खैची जास्त काळजी न करता दबाव न घेता इल्या इल्या षटकार. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त 17 या धावसंख्येवर. या 17 रन्सामध्ये शुभम चंद्रोजीचो एका बॉलमध्ये एक षटकार, साहिलच्या बॅट मधून बाहेर पडलेलो एक चौकार आणि अमीर साळगावकरचो एक चौकार. पहिल्या ओव्हरीत रन झाले 17. गोलंदाजीत बदल, बॉलिंग मार्कवर साईश कामत वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन साईश दिसतलो स्क्रीनवर. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी, विनेशने खर्च केले 17 रन. एक महत्वाची विकेट अमीर साळगावकरची, पण शेवटच्या चेंडूवर शुभमचो षटकार. दुसऱ्या ओव्हरीत परत एकदा मॅन्डेटरी पॉवर प्ले, पण या पॉवर प्लेमध्ये तिघांचा प्रोटेक्शन 30 यार्ड सर्कलमध्ये. आखुटप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावलेली 17 रन्सावर. कव्हर्समध्ये एक खेळाडू डीप मध्ये तुमका दिसतलो, एक खेळाडू लॉंग ऑनवर, एक खेळाडू डीप मिड विकेटवर. पहिल्या आखांडाच्या पहिलाडी म्हणजे सर्कलच्या बाहेर हे 3 खेळाडू, बाकी सगळे सर्कलमध्ये. एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. आणि अशा गोलंदाजीसह अप्रतिम टप्पो पकडलो यावेळी बॉलरने. कौतुक तर नक्की करूचा लागतला. पहिल्या ओव्हरीत तब्बल 17 धावा, दुसऱ्या ओव्हरीमध्ये साईश कामत. पहिले 2 चेंडू डॉट बॉल, मालवणीतले पोलांडे आणि कुवांडे चेंडू. कोकणी भाषेत वेगवेगळ्या उपमा देऊन वेगवेगळ्या शब्दांचा वर्णन केला जाता. या शब्दांचे अर्थ सुद्धा वेगवेगळे. धावसंख्या स्थिरावली 17. परत एक डॉट बॉल, बॅटर फक्त वलवता. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं. जसं ह्याचा उपयोग नाही तसंच अगदी क्रिकेटच्या मैदानावर वले मारणा हेका सुद्धा काय महत्व नाही. सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकरांची एक कविता असा, तारिया मामा होडी हाड रे, बेगीन पोचय माका पहिलाडी रे. पण क्रिकेटच्या मैदानावर या वल्या मारण्याक अजिबात डिमांड नसता. साहिलला सांभाळूचा लागतला, बॅट आणि बॉलचो मिलाप करूचो लागतलो. यावेळी बॅटची कड, पहिल्या प्रयत्नात सुटलेलो झेल, रनआउटची होती संधी. साहिलवर सध्या तरी प्रेशर क्रिएट केलं गोलंदाजाने. ऍक्शन रिप्ले बघा. लेफ्ट हँड राऊंड विकेट, टप्पो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॅटची कड. पहिल्या प्रयत्नात विकेट किपरचो झेल सुटलो, बॅकअप झालो. शॉर्ट थर्डमॅनने डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलो. शुभम चंद्रोजीचो आज यळ बरं होतो, रनआउट होता वाचलो. एका रनसानेशी बऱ्याच कालखंडानंतर फरक पडलो. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. या ओव्हरीतले 4 बॉल, या 4 बॉलवर फक्त एका रनचा खर्च साईश कामतचो. धावसंख्या एकूण 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 रन्सावर. 6 ओव्हरीची ही मॅच असा. पैकी पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले संपण्याक फक्त 2 बॉल बाकी. या 2 बॉलचा फायदो नक्की शुभम तुका उठवतो लागतलो. किमान 2 मोठे फटके या शेवटच्या 2 बॉलवर पॉवर प्लेची सांगता करताना. 6 ओव्हरींचा खेळ, तुमच्या प्रत्येकाच्या टीममध्ये 2-1 ऑल इंडिया लेवलचा आयकॉन, आणि त्यामुळे अपेक्षा सुद्धा खूप जास्त उंचावलेले. 18 यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर साईश, स्ट्रायकर एंडवर शुभम. 1 बॉल 6 रन्सावर. आखोटप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पूल मिड ऑनच्या दिशेन, एक फक्त सिंगल मिळतलो. खरं आखोटप्प्याच्या चेंडूवर फुल आर्म पूल, त्याचबरोबर हुक अशा काही ताकदवान फटक्यांची गरज. सध्या तरी जखड बंद केलेली फलंदाजी, 1 रनचावर समाधान. साहिल 7 बॉल आणि 8 या आपल्या वैयक्तिक रनचावर. शुभम 2 बॉल 7 रन. याच धावगतीन जर स्कोर चाललो तर जेमतेम 60 पार होतली. पण अपेक्षा असा 70-80ची. एक मोठा सामना बघण्यासाठी प्रेक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मैदानावर उपस्थित. या सगळ्या रसिक प्रेक्षकांचा अगदी हात जोडून स्वागत असा, मना काळजातून स्वागत असा. आणि स्वागत असा या लांब लचक पाठभर वळानिशी, षटकारानिशी, सामदाम, दंड आणि भेद, चेंडू सीमा पार, दळवी चषक, षटकार.
शांता साऊंडच्या गाण्याप्रमाणेच ह्यो फटको होतो. आरारारा खतरनाक. आखो टप्प्याचो चेंडू हुकचो फटको. साहिल आरोलकर ह्यो वाघ आता जागृत झालेलो असा. ह्यो राक्षस आता जागृत झालो. आता ह्याचा तांडव बघूक मिळताला मैदानावर. खेळ सरलो 2 ओव्हरींचो. 12.5ची सरासरी राखत धावसंख्या स्थिरावली 25 रनचावर. पण यावेळी मैदानावर बॉलिंग मार्कवर रजत कुमार पंत, एक युवा खेळाडू. सध्या चलती असा चर्चा असा गोमंतक भूमीतल्या काणका गावच्या रजत कुडाळकरची. ज्या खेळाडून गतवर्षी मिडबावच्या डे नाईट स्पर्धेत रामेश्वर प्रतिष्ठानच्या स्पर्धेत सेंचुरी टेकली, त्या रजत कुडाळकरची आठवण प्रत्येकाक अगदी जरूर येता. आणि ती आठवण करून देणारा खेळाडू रजत कोमरपंती बॉलिंग मार्कवर. 25 धावफलक. पहिलो बॉल रजतचो. मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. हम है बाकी सब पानी कम है. दळवी चषक षटकार. रजत कोमरपंतचं स्वागत केला गेला शुभमच्या बॅटमधून. 3 बॉलमध्ये 13 रन. इल्याच जणू काय तो सेट होऊन इलो. 31 धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. रजतचा दुसरा बॉल. यावेळी मात्र शरीराच्या अगदी समीप होतो. जास्त मोकळीक नव्हती, रूम नव्हती, बाजू खोलण्याची संधी नव्हती. खोलवर टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच. या टप्प्यावरची गोलंदाजी रजत गरजेची असा, अपेक्षित असा. जेवढे हात खोलण्याची संधी तुम्ही देताला साहिल आणि शुभम सारख्या खेळाडूंका तेवढंच धोको वाढत जातलो. रजत 2 बॉलमध्ये 6 रनचा खर्च. धावफलक 31 रनचावर. पुढचा बॉल शुभमसाठी. सटीक यॉर्कर. धावबाद करण्याची संधी तर होती, पण जोपर्यंत आपल्या फॉलो थ्रू मध्ये रजत येता, चेंडू फील्ड करता अगदी वायू वेगान साहिल गेलो स्ट्रायकर यांच्या दिशेन. एकेरी धावेन बदललो धावफलक 32 रनचावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिली विकेट थोडीशी स्वस्तात, पण त्यानंतर ही भागीदारी. अमीर साळगावकर बाद झालो. पारशाच्या मैदानावर MGP ट्रॉफी ज्या खेळाडून गाजवली, पारसे नगरीचो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अमीर साळगावकर यावेळी थोडीशी निराशाजनक केली. पण दुसऱ्या बाजून ही जमलेली जोडी आपल्या टीमसाठी भरभक्कम भागीदारी. SS ब्रदर्स पारसे संघ. आयकॉन खेळाडू ग्लेन फर्नांडिस. दुसऱ्या बाजून दाजी नाईक श्री दामोदर काणकोणा टीमसाठी. स्ट्रायकर एंडवर साहिल. 32 या धावसंख्येवर रजत बॉलिंग मार्कवर. मागे सरसावत जागा तर बनवली. पटको सुद्धा खेळलो मिड विकेटच्या दिशेन, पण अगदी अचूक ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलो, क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडी कमी झाली. सर्कलच्या पहिल्याडी 5 खेळाडू आणि त्यामुळे आता गॅप शोधणं त्यासाठी थोडेसे कष्ट करूचे लागतले, मेहनत घेऊची लागतली. आणि ही मेहनत यापूर्वी बऱ्याच वेळा आपल्या संघासाठी घेतलेले 2 वरिष्ठ खेळाडू साहिल आरोलकर आणि शुभम चंद्रोजी. शुभम स्ट्रायकर एंडवर 33 धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. रजत 10 ते 12 पावलांचा एक लांब लचक रनअप. वेगवान चेंडू. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न होतो रजतचो. मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण. आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देताना रजत कोमरपंत कौतुक करूचा लागत. फॉलो थ्रू मध्ये अगदी वेगान गेलो, पण त्यानंतर दुसरी संभाव्य धाव रोखण्यासाठी वायू वेगान नॉस्ट्रायकर एंडच्या स्टंप पर्यंत येऊन जो थांबलो. फक्त एका रनसानीशी बदललेलो धावफलक 34 रनचावर. 3ऱ्या षटकाची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. रजत कोमरपंत बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडवर साहिल. 9 बॉलमध्ये 15 रनचावर. आडवी बॅट मिडॉनच्या दिशेन आणि मिडॉनच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. बुक्कीट टेंगोळ आणि गुलीगत षटकार. दळवी ट्रॉफी सिक्सर. $39.
40. 40 धावफलक, 3 ओव्हरींची सांगता. पहिल्या 3 ओव्हरीमध्ये 40 धावा. सध्या तरी स्कोरबोर्ड थोडंसं ठीकठाक दिसताना, पण हे स्कोरबोर्ड अजूनही वृद्धिंगत करणं गरजेचा. कारण धावांचो पाठलाग करताना टेनिस क्रिकेटचो बाहुबली दाजी नाईक तुमका दिसतलो मैदानावर. आणि दाजीच्या समोर थोडीशी मोठी धावसंख्या जर उभी राहिली तर क्रिकेट सुद्धा अगदी दर्जेदार बघू गावताला. पहिल्या 3 ओव्हरीत 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आपण बघतो ही स्पर्धा कामाक्षी क्रिकेट क्लबचा सिल्वर जुबिली इयर सेलिब्रेशन. 25 वर्ष कामाक्षी क्रिकेट क्लबला झालेली पूर्ण, आणि त्या निमित्तानं दळवी चषक 2026 सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा. चौथ्या ओव्हरीचा पहिलो बॉल मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. गोयच्या आहान विहानच्या भाषेत कायच्या काय मरे, चेंडू सीमा पार. दळवी चषक. शेहेचाळीस 46 ॲक्शन रिप्ले लाईव्ह एजवर. सुंदर प्रक्षेपण, अगदी नितळ प्रक्षेपण. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेंचा अनुभव देणारा लाईव्ह कव्हरेज. नाव लक्षात ठेवा, लाईव्ह एज. नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल. अजून एक फटको, परत एकदा मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमा रेषा पार. पावळेचं पाणी पास टाक, डायरेक्ट चंद्रार. दळवी चषक षटकार. शांता साऊंडचा गाणा भाग मिल्खा भाग, पण मैदानावर जणू काय ह्या गाणा लागला खेळणाऱ्या दोनही बॅटरसाठी. धावसंख्या 52, 52. फास्टर वनचा वापर करण्याचा इरादो दिशेपासून भरकटलो बॉलर साईश. पहिल्या 2 बॉलमध्ये 13 रन्सांचा खर्च. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी साईशवर दिली. पहिल्या ओव्हरमध्ये नियंत्रित गोलंदाजी, पण त्या ओव्हरीत जा काय राहुला तर जणू काय या ओव्हरीत पूर्ण करताना साईश. 2 बॉलमध्ये 13 रन. शुभम स्ट्रायकर एंडवर. सलग 2 षटकार आतापर्यंत शुभमचे. जणू काय डीजेचा गाणा लागला शुभमसाठी. भाग शुभम भाग, गरज आहे टीमला तुझ्या षटकारांची. 53 धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरीचे पहिले 2 बॉल, त्या दोनही बॉलवर 2 षटकार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तर होतो. शरीरवेधी चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन. दाजी नाईकचा थ्रो. गोलंदाज साईश पर्यंत इलो, पण तोपर्यंत पुरेसो कालावधी 1 रन पुरो करण्यासाठी. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इलो. पंचांचो इशारो. धावसंख्या 54, 54. भारतीय संघाच्या लॉर्ड्स या खेळाडूची आठवण करून देणारी, लॉर्ड ज्याका म्हटलं जाता, त्या खेळाडूची जर्सी क्रमांक त्यापूर्वी होती 10. ह्यो इतिहास या जर्सीचो, कारण तो इतिहास सुद्धा वाचण्यासारखो असा. धावसंख्या 54, 54. चौथ्या ओव्हरीचे 3 बॉल समाप्त झाले. या 3 बॉलमध्ये 14 धावांचा खर्च आतापर्यंत केलो साईशने. अजूनही लय सापडणं गरजेची असा. साईलचो चेंडू अप्पर कट पॉइंटच्या दिशेन. बॅकवर्ड पॉइंटवर दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुनो. 1 धाव तर वाचवली या खेळाडून. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. दुसऱ्या रनच्या प्रयत्नात विकेट गेली. दाजी नाईकने दर्जेदार विकेट किपिंग केला, पण या रनआउटसाठी कौतुक केला जाताला बॅकवर्ड पॉइंटचा. एकदा टाळ्या वाजवूया या खेळाडूसाठी ज्यांनी वाचवले आपल्या टीमसाठी संभाव्य 4 धावा. बघूया ऍक्शन रिप्ले लाईव्ह एजवर आणि ऐकूया शांता साऊंड त्याच्या पाठोपाठ. ऍक्शन रिप्ले बघूया लाईव्ह एजवर. काय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना होतो यो. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये पॉइंटवर क्षेत्ररक्षक लावताना एक वेगळ्या पद्धतीचा सिलेक्शन केलं जातं, पण यावेळी टीमने आपलं दर्जेदार खेळाडू लावलं पॉइंटवर. ऍक्शन रिप्ले बघा लाईव्ह एजवर. राऊंड विकेट, लेफ्ट हँड, अपर कटचा फटको. वाव,
बॅकवर्ड पॉइंटवर हवेत घेतलेली उंच उडी नरेश नाईक ज्याचं नाव असा ज्यांनी वाचवले आपल्या टीमसाठी 3 रन मिळवून दिली एक महत्वाची विकेट रनआउटच्या रूपात का खेळाडूंका बॉलरचं पाठीराखो म्हटलं जातं त्याचा या उदाहरण असा हाफ चान्स होतो प्रयत्न तर त्यांनी फुल केलेलो झेल जरी सुटलो तर या 100% योगदान आपल्या टीमसाठी दुसऱ्या विकेटचा पतन धावसंख्या स्थिरावलेली 55 रनचा ॲक्शन रिप्ले बघा कॅमेरा वर्क बघा अप्रतिम कॅमेरा वर्क लाईव्ह एजवर नरेश नाईकचा कौतुक रील नक्की बनतली नरेश तुझ्या या प्रयत्नाची पुढचं बॉल नवीन फलंदाज मैदानावर संतोष पाळणी अजून एक वलय अंकित खेळाडू गोयच्या साईश पाळणीची आठवण करून देणारा आडनाव सध्या दिसता स्ट्रायकर एंडवर धावसंख्या 55 2 गड्यांच्या मोबदल्यात बॉलिंग मार्कवर साईश बॅटची कड बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन थैसून थर्ड मॅन गली पॉइंट या सगळ्या क्षेत्रात खेळाडूंका संधी मिळाली हालचाल करण्याची डॉट बॉलनीची खेळ सरलो चौथ्या ओव्हरीचो 4 षटकाच्या समाप्तीनंतर पहिली बॅटिंग करताना मैदानावर SS ब्रदर्स पारसे संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 55 फॉर 2 4 ओव्हरी सरले या इनिंगचे शेवटचे 2 ओव्हरी म्हणजे 12 चेंडू बाकी असत आणि उरलेल्या 12 बॉलमध्ये अजून किमान 40 रन तरी करूचे असत कारण ही महत्वाची लढत असा ऑल गोवा पंचायत म्युन्सिपाल्टी लेवलची ही स्पर्धा पहिलो सेमीफिनाले मोठमोठ्या मातब्बर संघांवर मात करून हे संघ पोचले सेमीफिनालेमध्ये दोघां टीमसाठी ही खूप महत्वाची लढत सेमीफायनलमध्ये जर तुम्ही जिंकलात तर तुमका लाख मोलाचो अंतिम सामनो खेळण्याची संधी मिळतली आणि जर दुर्दैवान हरला तर यावर्षी फक्त 17,777 यो खूपच तोट्याचा व्यवहार तुमच्या समोर असा आणि त्यामुळे जिंकाचा लागतला बॉलिंग मार्कवर दिसतलो बाबू चव्हाण वैयक्तिक पहिल्या सांघिक चौथ्या 5व्या षटकात बॉलिंग मार्कवर शेवटचे 12 बॉल शिल्लक असताना स्ट्रायकर एंडवर शुभम 9 बॉलमध्ये 27 रनचा संतोषच्या बॅटिंगची सुरुवात होणार बाकी 55 धावफलक गती परिवर्तन कौतुक करूचा लागत बाबू चव्हाणचा अनुभव म्हणजे काय असता एक्सपिरियन्स ज्याचं दुसरा नाव बाबू चव्हाण बॉलिंग मार्कवर गती परिवर्तन चेंज ऑफ पेस रानल्यान टोपभर वाढल्यान वाटीभर या सुप्रसिद्ध कोकणी म्हणीची आठवण करून देताना यो गती परिवर्तनाचो डॉट बॉल स्थिरावली धावसंख्या ॲक्शन रिप्ले तुम्ही बघलात लाईव्ह एजवर 55 धावफलक पुढचं बॉल परत एकदा गती परिवर्तन यावेळी मिड विकेट चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन ही तिसरी महत्वाची विकेट या अनुभवी खेळाडून आपल्या टीमला मिळवून दिली धोकादायक ठरणारो संतोष आपल्या धावसंख्येची सुरुवात न करता माघारी परतलो सांघिक 55 रनचा शुभम माघारी 11 बॉल 27 रनचा न्यू बॅटर साईश रामजी विकेट बघा सेलिब्रेशन बघा सुंदर प्रक्षेपण लाईव्ह एजवर कव्हरेज या स्पर्धेचा गेले 5 दिवस जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा असे नितळ प्रक्षेपण प्रत्येक सामना संपल्यानंतर त्या इनिंगच्या हायलाइट्स प्रत्येक बॉल झाल्यानंतर वेगवेगळ्या अँगलमधून त्याचं ॲक्शन रिप्ले स्कोरबोर्ड ॲनालिसिस सगळा या लाईव्ह कव्हरेजमध्ये तुमका बघूक मिळताला लाईव्ह एजवर 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अजून एक फुल टॉस
मिड विकेटच्या कपडावरसून लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात दळवी चषक षटकार. षटकारांशी धाव संख्या 61. ऍक्शन रिप्ले बघा. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा गती परिवर्तन, पण यावेळी या गती परिवर्तनासाठी सज्ज होतो साई श्रामजी, एक अनुभवी खेळाडू. षटकारान ज्यांनी आपल्या इनिंगची सुरुवात केली. 1 बॉल 6 रन्स. ही बोनी अगदी घाऊक स्वरूपाची. 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या ओव्हरीचा 4था बॉल. बाबू चव्हाण बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याच्या चेंडूवर एक अजून सक्सेसफुल पुल. ब्युटिफुल, हार्मफुल चेंडू सीमा पार. दळवी चषक षटकार. $67. चेंडू फॉलो करणारे कॅमेरामन जसे महत्वाचे, अगदी तसेच कॉमेंटेटरला फॉलो करणारे डीजे ऑपरेटर सुद्धा. तांबडी चांबडी खास तुमच्या भेटीसाठी थोड्या वेळ परत ऐकूया. रन झाले 67 3 गड्यांच्या मोबदल्यात. 67. स्वीप करण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड शॉट, वारंवार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळी बाबून चेंडू पाठलाग करणारो टाकलो. शरीरवेधी चेंडू, डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले बघा. एक अनोखी शैली बाबू चव्हाण यांची. शेवटपर्यंत चेंडूची ग्रीप बॅटरला न दिसाची अशी ऍक्शन. वेगवान चेंडू होतो, पूर्णतः बीट बॅटर साईश जेचं नाव. 67 फॉर 3. यावेळी मिनी हेलिकॉप्टर मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल फक्त मिळतलो. प्रयत्न दुसऱ्याचा तर होतो, पण एकाच रनचावर समाधान मानत 5व्या षटकाचा खेळ झालो समाप्त. आपण बघतो कामाक्षी क्रिकेट क्लब आयोजित सिल्वर जुबिली इयर सेलिब्रेशन मध्ये दळवी चषक 2026 दुसरा पर्व. ऑल गोवा पंचायत म्युन्सिपालिटी लेवलच्या स्पर्धेत पहिलो सेमीफिनाले. SS ब्रदर पारसे संघ पहिली बॅटिंग करताना श्री दामोदर काणकोणा संघाविरुद्ध 5 षटकाच्या समाप्तीनंतर 68 3 गड्यांच्या मोबदल्यात. 68 फॉर 3. डीजे वेट 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 वेट. वेळेचा महत्व पटवून देणारा इशारो तुमच्या समोर येतलो. शेवटच्या ओव्हरीत मर्यादित वेळेत तुमचे 5 ओव्हरी समाप्त न झाल्यामुळे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आणि शेवटच्या ओव्हरीसाठी सर्कलच्या बाहेर 5 ऐवजी तुमका फक्त 4 खेळाडू लावचे लागतले. सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू. ही गोष्ट नक्कीच पथ्यावर पडतली बॅटरांच्या. आता दोनही बॅटर फॉर्म मध्ये असत, सेट झालेले असत. एका बाजून साईश 4 बॉलमध्ये 13 रन्सावर, दुसऱ्या बाजून संतोष 2 बॉल आतापर्यंत संतोषचे. धावसंख्येची सुरुवात मालवणी कोकणीतली बोणी अजून होणार बाकी. आणि बॉलिंग मार्कवर रजत. रजत पागे. अजून एक रजत. मगाशी रजत कुडाळकरची आठवण काढली कारण बॉलिंग मार्कवर होतो रजत कोमरपंत, पण आता अजून एक रजत पागे. आणि रजत या शब्दाक सुद्धा महत्व असा, कारण कामाक्षी क्रिकेट क्लबचा ह्या रजत महोत्सवी वर्ष असा, सिल्वर जुबली असा, रौप्य महोत्सवी वर्ष असा, आणि त्यामुळेच रजत या शब्दाचा महत्व जास्तच अधोरेखित असा. त्यामुळेच रजत पागी या इनिंग मधलं दुसरो रजत, दुसरी चांदी बॉलिंग मार्कवर. नावात जरी चांदी असली तरी आपल्या टीमसाठी सुवर्ण झळाळी प्राप्त करणारी गोलंदाजी अपेक्षित असतली. पहिलो चेंडू डॉट बॉल. थोडीशी चर्चा दोनही बॅटरमध्ये. धावसंख्या 68 68. सर्कलच्या पहिल्याडी फक्त 4 खेळाडू हे तो फायदा उठवतो लागत. इनिंगचे शेवटचे 5 बॉल 68 धावफलक. 13.16 ची सरासरी. यावेळी सबमरीन डिलिव्हरी. टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली रावलो. बॅकअप होतो विकेट किपरच्या मागे. फक्त डॉट बॉल. सलग दुसरा डॉट बॉल. कौतुक करूचा लागतला रजत पागीचा. पहिल्या 2 ओव्हरीत तेजस एक्सप्रेसच्या वेगान जाणारी गाडी आता मात्र दिवा एक्सप्रेसच्या वेगान या पटरीवर चालताना. 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी. परत एकदा आडवी बॅट. संधी धावचित करण्यासाठी आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने
साईश माघारी परतलो. सलग 3 डॉट बॉल बरोबरच या प्रेशर खाली वाजली शिटी या चौथ्या विकेटची. 68 फॉर 4. नवीन फलंदाज मैदानावर लक्ष्मण नाईक. शांता साऊंडचा गाणं धुरंधर अक्षय खन्ना डोळ्यासमोर. 100 वेळा ह्या गाणं ऐकले तेव्हा त्या गाण्यातले फक्त 3 शब्द लक्षात दिले. एक मार्शमेलो, डेकोरेशन माला आणि अगोल. या सोडून जर अजून काय तुमका ऐका इला तर माका नक्की जरूर सांगा. थोड्या वेळान परत ह्याच धुरंधरचा गाणं ऐकतलो. पण मैदानावर कोण ठरतलो धुरंधर? 4 बॉल टाकले या उरीत रजत पागीन. खै ठेवलेल्या ते का इतको वेळ ह्यो आता प्रश्न पडता. 68 यो धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि डेप्थ ओव्हर मध्ये स्क्रीनवर बघा लाईव्ह एजच्या लाईव्ह कव्हरेज मध्ये रजत पागी. नाव जरी चांदी असली तरी सुवर्ण कामगिरी मैदानावर. रजत पागी सलग 4 डॉट बॉल डेप्थ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये, शेवटच्या ओव्हर मध्ये. 68 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. परत एक डॉट बॉल. यावेळी वाईट बॉल. वाईट बॉल. नो रिव्ह्यू. मैदानावरच्या पंचांचा निर्णय अंतिम राहतलो. पहिलो रन या ओव्हरीतलो खर्च केलो रजत पागीन. थोडीशी चर्चा मैदानावर पण चला अंपायर सारथी सोल जजेस ऑफ द गेम या पंचांवांगडा बातचीत करून काय फरक पडाचो नाही. कोकणीतली एक म्हण असा खुळा भांटा वजरा वांगडा. तशीच कोकणीतली अजून एक फेमस म्हण असा रानपिनी वांगडा वाकडा तो खातलो चुलीतली लाकडा. आणि ऑफिशियल्स मैदानावरचे ते रानपी असत त्यांच्या वांगडा वाकडी घेऊन चलाचा नाही. शेवटचे 2 बॉल इनिंगचे बाकी. 69 69 अजून एक डॉट बॉल. या बॉल मध्ये काय जादू केली रजत तू. खराच कौतुक करूचा लागात. येताना कोणाचा तोंड बघून इलस, येताना कोणाक व्हिडिओ कॉल करून इलस, कोणाची हात मिळवणी करून इलस. नक्की सांग. डेप्थ ओव्हर मध्ये 5 डॉट बॉल एकमेव वाईटचो रन खर्च केलो. इनिंगचा शेवटचा बॉल. 69 69 यो धावफलक. शेवटच्या बॉलवर यष्टीजीतचा अपील. दाजी नाईकचा दर्जेदार यष्टी रक्षण. तिसऱ्या पंचांकडे केली गेली विचारणा पण डॉट बॉलने या ओव्हरची आणि इनिंगची झाली सांगता. शेवटच्या ओव्हरीमध्ये फक्त 1 रन खर्च करणाऱ्या रजत पागीसाठी एकदा वाजवूया जोरदार खणखणीत टाळीये. एरवी आपण वाजवतो टाळीये बॅटरसाठी, त्याच्या चौकार षटकारांसाठी, पण वाजवूया टाळीये दर्जेदार गोलंदाजीसाठी. श्री दामोदर कणकोणा टीमसाठी. डेप्थ ओव्हर मध्ये 1 रनचा खर्च आणि एक महत्वाची विकेट शेवटच्या बॉलवर यष्टीजीतच्या स्वरूपात. रजत पागी मॅन ऑन फायर. इनिंगची झाली सांगता. कामाक्षी क्रिकेट क्लब आयोजित सिल्वर ज्युबिली इयर सेलिब्रेशन मध्ये दळवी चषक 2026 या दुसरा पर्व ऑल गोवा पंचायत म्युन्सिपालिटी लेवलची स्पर्धा. पहिलो सेमीफिनाले श्री दामोदर कणकोणा संघान जिंकलो टॉस. घेतली फिल्डिंगचो निर्णय. SS ब्रदर पारसे संघाक दिला बॅटिंगचा आमंत्रण. ही पहिली बॅटिंग करताना सुरुवात तर अगदी दमदार पण शेवटच्या ओव्हरीमध्ये रजत पागी. या इनिंगचो लेखाजोखा आपण बघूया. 70 धावांचा टार्गेट बघूया. पहिल्या इनिंग मध्ये साहिल रनआउट झालो 11 बॉल मध्ये 22 धावा करून. अमीर साळगावकरने निराशा केली 1 चौकार 2 बॉल मध्ये. शुभम 11 बॉल मध्ये 27 धावा. बाबून गेला कॉट आउट तेका. संतोष स्टंप आउट 5 बॉल मध्ये 0 रनचावर. रजतला मिळाली विकेट. साईश नॉट आउट 7 बॉल मध्ये 13 रन्स आणि लक्ष्मण नॉट आउट. गोलंदाजीचा विश्लेषण. विनेश 1 ओव्हरीत 17 रन 1 विकेट. साईश 2 ओव्हरीमध्ये 22 रन. विकेटची पाठी कोरीरवरी. रजत 1 ओव्हरीमध्ये 15 रन. त्यानंतर बाबू चव्हाण 1 ओव्हरीमध्ये 13 रन 1 विकेट. आणि शेवटची ओव्हर दमदार अप्रतिम गोलंदाजी रजत पागी 1 रन्स खर्च करत 1 महत्वाची विकेट. प्रोटेक्शन फक्त 4 खेळाडू सर्कलच्या पायलाडी असताना. इनिंगची झाली सांगता. 70 धावांचो पाठलाग होतलो की नाही या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज. ज्या आवाजान
मोठमोठे व्यावसायिक स्पर्धा गाजवले. बिग बॅश स्पर्धेत सुद्धा जो आवाज तुमका ऐकाक मिळालो, मायक्रोफोनवर ऐकूया आवाज आमचे मित्रवर्य हरीश काकोडकर. So good evening to all the viewers, listeners, followers of WHSC 2.0. Kamakshi Cricket Club celebrating 25 glorious years of cricket from 2000 to 2025. WHSC 2.0 going with a lot of fanfare, lot of enthusiasm, and great matches to be witnessed. And this is the first semi-finals at the all Goa Panchayat and municipality level. And these are the two teams we have witnessed first innings, and what we can certainly make it out at these two teams are so well balanced, deep down in bowling and deep down in batting. You expect a cracker of a contest between two well balanced, evenly balanced side. You see over number 5, you thought that the team from Parsham is certainly going very high as his brother, but coming back into the last over, I think that was a fascinating over that was bowled by Rajat Pagi that got them well in the match, strongly in the match, and that's why you see that expect a very, very good fight back. Just 70. Why when I say just 70, we have seen runs galore here. Sixes amassed hugely by many of the batters, but here in this game it is 70 runs, which I feel is a balanced total. It can be fighting if you pick up early wickets in the power play overs when the batters are trying to go over the top, then certainly anything is possible. And cricket gives a lot of mix, lot of variety, lot of anxiety as well when we see such teams, and it is the extreme north versus extreme south. Kankona is the extreme south of Goa and Parsham is the extreme north of Goa. So it's one of these two extremes is going to reach into the finals. Supporters of both the teams are watching this match keenly live on Live Age, and we are going ahead with a run chase with the first ball bowled by Sachin Parji against Akhil Desai. On strike. Here we go. And left it all alone. Just a gentle loosener here from the bowler, just trying to maybe get himself purposely outside the line of Offstrom, not trying to bowl straighter there. Man in the deep covers and man in the deep mid wicket. So these are the two players kept in outside the 20-yard circle. Lovely, beautiful, cracking Yorker there. By the time bat came down, the ball has gone into the hands of the keeper. That is what we expect. And fiery contest is what everyone likes. Match evenly between the ball and the bat. Akhil Desai got a superb 50 in the previous day when he was going berserk here on this ground, tormenting the opponent bowlers.
cracking shot, but yeah, well timed, but very well fielded. You can see both these fielders at the mid off and mid on region are very much straight. They are not square side. They are very much straight, and that's why even though the ball was very well timed, crisply timed, they were able to stop the ball. Because if at all you want to stop the ball, it has to be inside. If once it crosses the fielder on this quick lush outfield, and there is no stopping that, it's certainly a boundary there for the taking. Just rolls over quickly. So just one on the board, that is of the extra. We are yet to find runs from the bat. And in the air, taken. Lower full toss ball, trying to get the ball over the top, finding the fielder in the mid-on region and very safely pouched onto it. Big fish, Akhil Desai departed on a duck, and it's 1 for 1, Shri Damodar Kankona. So walks in at number 3, Naresh Naik. What a heroic performance he had in one of the games when most of the top batters were gone out on 29. It was 29 for 5 or 6. He comes and holds the fort at one end and blazes away with a match-winning 45 runs. In the end, that was the only difference between the two sides, and that's why they entered into the semi-final to book their place against SS brother Parshe. Another one nicely played, but man in the deep, kept especially in that region, slight fumble. Yeah, clumsy in the field. You got to be much more tighter than that. Was a little late to react on that ball, and we have seen much better fielding, especially when it comes to Panchayat and Municipality. Some fascinating catches have been seen on day 1 and day 2. That is on 1st of January and 2nd of January, where many great catches were picked up. I still remember the catch from Sohail. Was there one from Pankaj? One from Saish as well, who is batting at the non-striker's end, Saish Kamath. Lovely shot, great pickup on the offside, over the covers. Very safe and a very strong shot here coming from the bat of Naresh Naik. And they need a good innings from him. Just trying to give himself room on the leg side, expecting that full length from the bowler and putting the ball in the vacant space. That's what you want to see. The batters also trying to be a little smart, just trying to shuffle around in the crease area. Looking to sweep the ball, run out on the card, but Saish was sent back on time. Well bowled, very well bowled here first over. This was a power play over, and he just concedes 7 runs and picks up the important wicket. So 7 for 1 after 1. तशेंच जसो हो टुर्नामेंट मुखार वतलो तुमकां मेन जेन्ना फायनल सेरेमनी जातली, फायनल आमचे फायनल स्टेप्स जेन्ना दोनी टिमी फुडें घेतल्यो ग्राउंडार खेळटा आसतना तेन्ना आमकां व्हडले व्हडले गडगंज जशे मानेस्त हांगा तुमकां दिश्टी पडटले, जे हांगा खास करून ह्या टुर्नामेंटात दळवी चषक 2.0 आवर्जून उपस्थिती लायतले. गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष भौमनायस्त श्री दामोदर नायक हांगा हजर आसतले. तशेंच सार्वजनिक बांदकाम खात्याचे मंत्री आणि आदले मुखेलमंत्री भौमनेस्त दिगंबर कामत बाब, तशेंच डॉक्टर रमेश तवडकर जे क्रीडा आणि कला खात्याचे मंत्री आसात, तेय बी हांगा आवर्जून उपस्थिती लायतले. आणि किनन वाज, गोंय राज्याचो एक नामवंत असो खेळाडू जाणें गोंया रणजीक रिप्रेझेंट केल्ले आसा, तोय बी आमचे मदीं आसतलो. अशे भरघोस आणि खडेगाज अशे व्यक्तिमत्व आमच्या खातीर हांगा हजर आसतले जेन्ना फायनल सेरेमनी हांगा आमी जातली. फायनल टीम जेन्ना स्टेप आउट करतले फॉर वन लास्ट टायम.
तर भरपूरशे कितें लोकां खातीर हांगा आसात लायटींग बरो अरेंजमेंट आयच्या दिसाक तश्योच तुमकां दिसता 2 LED स्क्रीन्स जे दोनी सायडीच्यान तुमकां जेन्ना रात जातली आनी फूल फ्लड लायट येतली तेन्ना स्क्रिनीचेर तुमकां सगळें पळोवपाक मेळटलें लायव्ह ही मॅच चालू आसा तशेंच आमी कॅप्चर करतले तुमचे मोमेंट्स जे क्रावडा भितर लोक आसा तांकांय बी हांगा कॅप्चर करून तुमकां स्क्रिनीचेर दाखयतले ओवर टू सेकंड ओवर इट्स लक्ष्मण Yeah, should be a wide away up. Better try to go after the ball. Second over. 2 overs of mandatory power play. 2 fielders outside the 20-yard circle in the first over and the 3 fielders outside in the second over. So Lakshman has been asked to go here. Picked away nicely, but man in the deep, so he's just going to get a single. It's not a huge total. It's a decent total, somewhere around 12 runs per over. If you bowl well, you can defend it. They have picked up already 1 wicket, that is of Akil Desai, who has a reputation of being a monster. Sometimes you can see him as a short stature, but he has one of the best swings in the game of tennis ball cricket. So they send him back very much early without trouble to the scorers. And Naresh and Saish, the left and right hand combination, has been asked to go here for the team Sri Damodar Kankona. Short ball, trying to play in the right areas. I think he did well, but I think the ball maybe just bounced a little bit less and ball came on skidded on slightly quicker into the hands of the wicket keeper, sending it back to the bowler. So keenly fought contest. We are just into the second over, expecting to be a cracker. About timed it, might be a chance just away from the fielder. Well, rub of the green going in towards the Kankona side. Nowhere in the position, hitting the top part of the bat and just landing safely away from the short covers fielder. He's bowling pretty fast and he's bowling the right areas. Not allowed to lose the grip so far in this game by bowling too many freebies. Nicely bowled, driven always for a single. He's also played a lot of leather ball cricket and he gauges the length very much early from the hand Saish Kamath. Lot of cricket at under 23, under 16, under 19 levels. And has converted himself into a popular cricketer in Kankona, playing regularly for this side. As a left-hander, he comes with a value addition. A wide call, slightly unhappy, dejected here. Many a times you see the dejection on the faces of the bowler. Bowler was not so much, but slightly animated behind the wickets. A wide signal, certainly. Right call from the umpire. Just the 5 runs coming off this over. Pressure mounting on the batter to get a big one. High, big chance coming their way. And it's taken nicely. They'll get the second wicket. Naresh also departs here. And Sri Damodar Kankona are in a spot of bother here. 12 for the loss of 2 in 1.5 overs so far. So 2 wickets taken, rocked here, this top order batter, and in comes the Vinesh Satarkar, highly rated all-rounder in Goa. And bang, he goes out of the park, flat, just inside the fence there and goes for 4 runs.
So very good start here by Vinay Satarkar. They need such blistering batting. Otherwise, they will be slightly back in this game. So 2 overs done here is 16 for 2. अशाचा लायटिंग जनरेटर वाल्याक रिक्वेस्ट करता जनरेटर जाता तितले बेगीन ऑन करून लायट्यो ज्यो आसा त्यो पेटोवपाक चालू करपाच्यो. जनरेटर स्टार्ट केला ऑलरेडी आणि लायट्यो थोड्याच वेळान चालू जातल्यो. बेगीन रिक्वेस्ट करता चालू करच्यो जेणे करून आमकां हो जो फ्लो आसा मॅचीचो तातूंत खंड पडपाक जायना आणि त्या खातीर आमी आतुरतेन वाट पळयतात. डोगेश भाऊ भिलो लायटीचेर. Yes, 16 for 2 in 2 overs. It will be left-hander Sahish Kamath on strike. Is betting on 2 of 2 balls. Just faced 2 balls in the 12 balls that have been concluded so far. Short ball, he missed on that. That was an easy one. He was turning for the other side, the reverse one, and given an indication quite early. The telegram was given, and the batter, I think, intentionally bowled it slightly down the leg side, close to his body. The dot ball to begin. And played it fine. Might get a boundary there. The ball is just moving quickly, but well fielded. Good footwork there, stopping a couple of runs. This is very important. He didn't time the ball that well, just growing slowly, but there was a big chase given by the man in the backward square leg region to save those 2 runs. They have to make it very much hard because Daji Naik, the big man from Maharashtra, is yet to arrive. And that is the worry here for the bowling side. And they want to make his entry delayed a bit. More he is delayed, more better it is for them. Once again, not timing the ball well, and they are taking the catches. They are picking the catches very well. They're not getting the elevation. They are hitting it flat, and the fielders are doing no mistake. Another one here taken very cleanly, and it's 18 for 3 as Sahish Kamath hits back. This will be the battle to watch. A battle within battle between an outstation player, Glenn, who is currently having the ball in his hand and just upbeat after picking up a wicket. And is going to bowl against the big man, Daji. So he's going to face the very first ball, outstation versus outstation. The battle will be keenly watched by so many spectators here on this ground, as well as watching viewers, thousands of them. Here comes the first ball. Might definitely not off the bat, maybe off the thighs, going for the switch. Very first ball. That's the aggression, that's the confidence that he has in himself. He knows that it is no protection once he gets it over the top. Lovely, right in the block hole. And there's a single. And respected that ball. That was a perfect Yorker. If he had not got a bat on time, it would have crashed onto the middle stump. Very well batted. 19, just 19 for 3. 2.5 overs so far.
Target is 70, looking far away, but it can all change. Yeah, he gets one. Vinay Satarkar. Vinay Satarkar just gets hold of it and gets it, I think, the long distance. Wonderful innovation and created space for himself and gets the 6. That is what they wanted very, very badly. And this marks the end of over number 3. It's 25 for 3. Twenty-five for 3 after 3 overs, 45 runs needed in the next 18 balls at the asking run rate of 15 runs per over. So here comes the next bowling option, Ashutosh. So in comes Ashutosh. Short, wide, left it all alone. And he comes with these strong hands. Daji Naik, one of the quickest bat speeds, and that's what you require in tennis ball cricket. And it also requires some cunningness and smartness to see where the fielders are inside. Left once again, back to back wide. Surprised the bowler there, but Daji was very much confident that it's going to be called a wide. Not trying to fiddle with that, just trying to go easily in the hands of the keeper. 2 extras so far to begin over number 4 from Ashutosh. Over the top, bang, it goes out of the park for maximum. That is Daji Naik for you. This is just the first one. Tremendous power and force generated from the bat speed. Just sails over the spectators' gallery. Takes the score, move on to 33. The score moves on to 37 more required in 17 balls.
So we are back live. 4 overs bowled is 35 for the loss of 4 wickets, and Daji Naik's wicket has absolutely rejuvenated this entire camp of SS brothers Parcham. 35 has been scored in 4 overs and another 35 runs required in the 12 balls. That's how difficult the equation is. It's just about the balls drying up. आम्ही लायटीक चालू करपाक राविल्ले आसा. लायट मातशी चालू करची बेगीन. तशेंच आमचे मदीं मिस्टर एस के प्रसाद आयिल्ले आसात, प्रेसिडेंट ऑफ अय्यप्पा देवस्थान. आमी तांकां येवकार करतात. ह्या कामाश क्रिकेट क्लब आयोजीत दळवी चषक 2.0 तांकां आमी सन्मानान वेदिकेचेर बसका घेवपाक लायतात. तशेंच ह्या प्लेयर ऑफ द मॅच जो जातलो तांच्या हस्तुकी आमी दितले. ताचे पयलीं आमच्या मदीं एक जबरदस्त मॅच हांगा चालू आसा आनी हळू हळू लायट्सय हांगा इफेक्टान येतात. तर बॉल जो गेल्लो भायर तो आयिल्लो आसा. The score moves on to 41 in 4.1 overs. Glenn bowling the second over. Australian bowler is getting the second over. Fabulous in the first, but it's Vinesh Satarkar. Oh, what a shot! That's gone, I feel. Yes, just enough. Just enough. It's just good enough. Back-to-back sixes here for Vinesh Satarkar and team Sri Damodar Kanakona. Glenn has been taken head-on here by our superstar Vinesh Satarkar. He is not fiddled by the situation and the aura here. So much of pressure on the batter at a time when 35 runs were needed in 12 balls. But he has done it on so many occasions. That's why he's called one of the best in Goa. Vinesh Satarkar is batting on 23 of just 6 balls. And the team required 23 runs of the next 10 balls. Pressure right back on the bowler. He's taking the bull by the horns at the stage, and that is what is required. It's a spirited and a hearty and a courageous performance from the stalwart of Kanakona. It's Vinesh Satarkar ready to face the next one. He goes once again, might get a boundary. Yes, he does get it. Goes reverse way and finds the open space toward the third man region. What a start to this over. It's Glenn coming up as an Australian player, and they expect him to bowl one very good economical over. But at this stage, Vinesh has cut loose in a big way. No other options left. Now it is looking slightly better. 90 needed of 9 with 16 runs coming off the 3 balls so far. Looking to sweep the ball. Played it slightly fine. Vinesh Satarkar might be looking for a second run there. Risky. Oh, what has happened there? They have taken 2. The batter was grounded just behind him. He never saw him. Everyone was telling him, throw at the non-striker's end. But you never listen sometimes. That's the pressure of this game. You see as a blunder. But this is all about nerves. This is all about pressure. 2 runs taken. On top of that, Vinesh Satarkar comes on strike. This might be just the big difference that Sri Damodar Kanakona are hoping and praying for. 17 needed of 8 balls. What a contest. Vinesh has faced all 4 balls so far. Has scored 18 runs. 17 needed of 8. This might be a chance, but it's eluded the fielder. Should be a single. Vinesh saying it's just single is enough. That gets the score to 16 needed of the last 7 balls. 54 the score moves on to for the loss of 4 wickets. It's all about big hits now. It's all about that clean striking to clear this ground. Uday has shown
one fabulous and fantastic performance when he sizzled all the way in that victory. Can he do it one more time with that big hit, make it much easy? He puts the ball, but there is a man down there. Fumble there, might be looking for a second, might be run out on the cards. And it looks to be Uday. Yeah, Uday has crossed over, but they get the wicket finally. But important is Vinesh Satarkar will be on strike. What a semi-final we are witnessing here at Dalvi Chashak 2.0. So much of crowd here watching this game very cleanly. But we are done with the last 6 balls now, waiting it to be a blockbuster. So 16 runs needed in the last 7 balls. 5 was bowled. So 15 needed. 15 needed of the last 6 balls. 55 for 5. Amir Sargaonkar to bowl the last 6 balls, defend 15. He missed it altogether. This length very well bowled. So a dot ball here, first ball. That is what the bowler wanted. Sometimes you feel when 15 runs are needed, the first 2 or 3 balls is going to make the difference. And the first ball has gone in favor of the bowling side, SS Brother. Still 15 runs needed. Still miscued. Might be looking for a second there. Vinesh wants to come on strike. And it looks to be, I think it's very well thrown here. Very well thrown. Wonderful. What a thinking. Smart thinking throwing at the non-strikers. And, well, they never gauged it. That is the moment here. This is the moment for SS Brothers. Vinesh Satarkar is out at the non-striker's end, and it's going to be Rajat Pagi who stays at the striker's end with 14 needed of 4 balls. Fourteen needed of 4 wickets in hand. It's not about 4 wickets. It's not about. It's all about getting those 14 runs. It looks difficult at this moment. Vinesh Satarkar was playing up a marvelous skipper's knock, leading from the front. But I think those 2 balls has certainly gone in favor of SS Brothers. One more dot ball is going to be a big pressure. So this ball is going to be seen by everyone. On side edge, might just get a single, not more than that. And so well bowled, explicit bowling. Outstanding at a time when he has been asked to bowl the most difficult over. When Vinesh Satarkar was blazing, he kept it very tight. It looks a little difficult now with 13 required of 3, but we have seen strange things happening. Heroes are being born in a situation like this one. And this is the moment here for Surendra to just be the star. No connection whatsoever. It might be a wicket, and he drops it.
He drops the catch. Should have taken the catch. Would have been knew better coming onto the crease. And he gives Rajat Pagi the chance here to bowl the last two balls, to face the last two balls and score those 12 runs. The 12 needed of 2. Great contest, I must say. The last previous over has gone in favor of the batting side. You expect them to chase this one, but suddenly Amir Salgaonkar has come and hung on very tightly. So it's all about one dot ball. Anyone a boundary will do. Anything less than 6 will do it for SS brother. Lovely, exceptional bowling here from Amir Salgaonkar. And he has saved the day here, and they will definitely make their entry, the first team to make it into Dalvi Chashak 2.0. So just one ball left here, but wonderful fighting contest between the two teams. One from the south, one from the north. Here comes the last ball. Over the top, but didn't strike it that well. Has it? Yeah, it's just gone enough. Over the top, but I think they have certainly saved themselves and won this game. What a contest between the team from Kankona, Sri Damodar, and SS Brothers. So it's the Parshe side that march into the finals. And it will be seen later on before we have got a quarter-finals left. And congratulations to SS Brother Parshem. Here's the scorecard. 69 was never great total, but they bowled really well. Glenn slightly on the higher side, but picked up important wickets. Sachin Parji started well with just 7 runs considered and picking up wicket. Ashutosh, I think, was exceptional against Daji, and I think Daji's wicket was a turning point. When he went back, it was Vinesh who went after the bowling, but it was that firepower was never enough for them, and they, in the end, fell short by 5 runs. So congratulations to SS Brothers of Parshem for making it into the finals, and hard luck, but I always say better luck next time. Wishing them great here, the team from Kankona Municipality. They have showed some exceptional cricket. They have been outplayed some opponents in the previous games in the day number 2. But certainly they have been beaten by a better side today, and it's SS Brothers. A lot of positives to be taken for the team of Kankona, but finally winner takes it all, and it has been taken here by SS Brothers. So heading to the next match is going to be the quarterfinals that was left between the two teams. So quarterfinals will be played now, and then the second semi-finals. After that, we'll be going for the grand finals. The crowd understands that many matches are to be played here, and we have got some special guests, Shri Damu Naik, Goa Bhajap Pradesh Adhyaksha, as well as Dr. Ramesh Tavarkar, Honorable Minister for Sports and Art and Culture, along with Shri Digambar Kamath, ex-Chief Minister and current Minister for Department of PWD. And it's going to be Keenan Vaz, who are going to come here as special guest in front of so many crowd, as well as a lot of audience, and the players, and this grand fanfare that has been on display here by Apuru Darbi. He has been marvelous in organization along with the entire squad team of Kamakshi Cricket Club, and that is why you see glitter and glamour, as well as your favorite game, cricket, together, going with great guns. So I'll see you from my space from the commentary box. And player of the match, SK प्रसाद हांव तांकां विनंती करतात आनी मातशें माचे वयल्यान देंवचें. प्रेसिडेंट ऑफ अय्यप्पा देवस्थान SK प्रसाद, आनी प्लेयर ऑफ द मॅच द प्लेयर ऑफ द मॅच गोज टू शुभम. शुभमाक प्लेयर ऑफ द मॅच फावो जाता, आणि SK Prasad will be doing the honors here, President of Ayyappa Devasthani here. So welcome you, sir, for this award ceremony, the player of the match to be given. So congratulations Shubham. Shubhamak विनंती करता की ताणे मातशें मुखार येवचें, and SK Prasad is requested to come here at the center. He will be doing the honors.
We are very much thankful to SK Prasad sir for being a part. They're coming here all the way and handing over the prize here to the winner of the player of the match in the semi-finals, Shubham. So congratulations, Shubham. Wishing you good luck in the finals. And thank you, SK Prasad sir, for coming up here and we are obliged, we are humbled by your presence, and we are indebted. We thank you from the bottom of the heart to be present here. So now we are heading for the next match. Before that, I think we have got little time on our hands to talk about this tournament. So